अदानी अंबानी सारखे मोठे बिझनेसमॅन लोन घेऊनच बिझनेस का करतात? माझ्या मते खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे ही की लोन तुम्हाला किती टक्क्यांनी मिळतं? 4, 5, 10, 15% पर्यंत मॅक्सिमम. ते लोन ते घेतात, पण कधी घेतात? त्यांना तो बिझनेस रिटर्न मिनिमम 25% देत असतो. म्हणजे जर तुम्ही विचार केला तर 10% ते प्रॉफिटमध्ये असतात आणि स्वतःचे पैसे न लावता. आणि स्वतःचे पैसे कुठे लावतात? जिथं त्यांना 25%, 50%, 2 वर्षात डबल होतील अशा जागी लावतात. आणि मोठ्या प्रकल्पाला लोन घेऊन लावतात. ही राईट स्ट्रॅटेजी आहे, पण याचा अर्थ असा नाही की लोन घेऊनच बिझनेस करायला पाहिजे. त्यांच्याकडे बिझनेस फोरसाईट असतं, त्यांच्याकडे बिझनेस रिटर्न करायची ताकद असते. हे सगळं करून ते लोन घेतात. त्यामुळे आपणही लोन घेऊन बिझनेस करायला शिकलं पाहिजे, पण कधी? जेव्हा आपण आपल्या बिझनेस प्लॅनवर ठाम पाहिजे आणि आपल्याला एकदम कॉन्फिडन्स पाहिजे. तुमचं लोन बद्दल काय ओपिनियन आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. पण त्याच्या आधी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.